हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कायनेमॅटिक लिंक विषयी पाहिलं. त्याच्या आधी पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू थेअरी ऑफ मशीन बघितलं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कायनेमॅटिक लिंक म्हणजे काय, त्याच्या कंडिशन कोणत्या आणि कायनेमॅटिक लिंकचे टाईप कोणते, म्हणजे 3 टाईप बघितले, बायनरी, त्यानंतर टर्नरी, क्वाटर्नरी आणि 2 टाईपचे अजून एका टाईपनं जर क्लासिफिकेशन केलं मेथडनं तर 2 टाईप होते. कोणते? तर रेजिस्टंट और रिजिड लिंक अँड फ्लुइड लिंक. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढचा नेक्स्ट पॉइंट बघणार आहे, कन्स्ट्रेन्ड मोशन अँड इट्स टाइप्स. कन्स्ट्रेन्ड मोशन अँड टाइप्स ऑफ कन्स्ट्रेन्ड मोशन्स. तर आता बघूया, पहिल्यांदा पाहूया कन्स्ट्रेन्ड मोशन म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रेन्ड मोशन? लेट अस सी. सो व्हॉट इज मीन बाय फर्स्ट कन्स्ट्रेन्ड मोशन. कन्स्ट्रेन्ड मोशन म्हणजे काय ते आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. तर व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रेन्ड मोशन? द मोशन इन विच the elements or links moves in predetermined paths irrespective of the direction and magnitude of the force applied. The motion in which the links or elements move in a predetermined path irrespective of direction of applied force. म्हणजे काय? तर एखादा मशीन एलिमेंट आहे किंवा एखादी मशीनची लिंक आहे, त्याला ती जर प्रीडिटरमाइंड पाथमध्ये, म्हणजे तिला ठरवून दिलेल्या पाथमध्ये जर त्या लिंकची किंवा मशीन एलिमेंटची जर मोशन होत असेल, मग त्याच्यावर कोणताही फोर्स ऍक्ट होऊ द्या, त्याचा त्या मोशनवर काही इफेक्ट होत नसेल, परिणाम होत नसेल, तर त्या मोशनला कोणती मोशन म्हणायची? कन्स्ट्रेन्ड मोशन. तर पहिल्यांदा डेफिनेशन, कन्स्ट्रेन्ड मोशन म्हणजे काय? द मोशन इन विच द elements or links moves in predetermined path irrespective of the applied force is called as constrained motion. म्हणजे आधीच ठरवलेल्या पाथमध्ये जर एखाद्या पार्टची मोशन होत असेल, म्हणजे आता सपोज इंजिन मधला पिस्टन घ्या, असा सपोज सिलेंडर आहे आणि सिलेंडर मधला हा पिस्टन, दिस इज पिस्टन. आता पिस्टनला कोणती मोशन दिली आहे? कोणती मोशन डिफाईन केली पिस्टनसाठी? रेसिप्रोकेटिंग मोशन. आता या पिस्टनवर ज्यावेळेस फ्युएल बर्न होतं त्यावेळेस पॉवर स्ट्रोकला आतमध्ये स्फोट होतो, सिलेंडरमध्ये फ्युएलचा स्फोट होतो. स्पार्क दिल्यानंतर फ्युएलचा स्फोट झाला की ते कितीतरी प्रेशर असते, म्हणजे तो फोर्स तो पिस्टनवर ऍक्ट होतो, पण त्यामुळे त्या पिस्टनची मोशन चेंज होते का? रेसिप्रोकेटिंग मोशनच होते, बरोबर का? हा फोर्स अप्लाय झाल्यामुळे रोटरी मोशन व्हायला सुरुवात होते, असं काय होतं का? तर नाही. म्हणजेच ही मोशन कोणती आहे? कन्स्ट्रेन्ड मोशन. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ अप्लाइड फोर्स इज कॉल्ड एज कन्स्ट्रेन्ड मोशन. मग आता अशा कन्स्ट्रेन्ड मोशनचे 3 टाईप आहेत. तर टाइप्स ऑफ कन्स्ट्रेन्ड मोशन, तर त्यामध्ये 3 टाईप आहेत. त्यातला एक आपण बघणार आहे. पहिला आहे कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन, दुसरा आहे इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन, आणि तिसरा टाईप आहे सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन.
सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन. आता यातल्या प्रत्येकाला कसं ओळखायचं किंवा याचे एक्झाम्पल काय ते आपण वन बाय वन बघूया. पहिली मोशन आहे, पहिली कन्स्ट्रेन्ड मोशन आहे कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. लेट अस सी. फर्स्ट constrained motion, that is completely constrained motion. First one is completely constrained motion. Completely constrained motion. What is mean by completely constrained motion? पहिला टाइप आहे कन्स्ट्रेन्ड मोशनचा. व्हॉट इज कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन? कम्प्लिटली म्हणजे काय? पूर्ण प्रीडिटरमाइंड पाथमध्येच मोशन होणार, दुसरीकडे कुठं मोशन होणार नाही, दुसरी कोणतीही मोशन होणार नाही किंवा फोर्सचा कोणताही इफेक्ट होणार नाही. फोर्स जरी ऍक्ट झाला तर त्याचा कोणताही इफेक्ट होणार नाही. अशी मोशन कोणती? कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. डेफिनेशन काय बघा. When the motion between two elements of a pair, when a motion between two elements of a pair is in definite direction, irrespective of the direction of applied force. Irrespective of the direction of applied force, then the motion is called as completely constrained motion. काय डेफिनेशन? When the motion between two links of a pair, when the motion between two links of a pair is in definite direction, irrespective of the direction of applied force, then it is called as completely constrained motion. Definition पहिल्यांदा लिहितो. When the motion between two links of a pair is in a definite direction, irrespective of direction of force applied, then it is called as completely constrained motion. आता फॉर एक्झाम्पल बघा. सपोज असा एक रेक्टँग्युलर ब्लॉक आहे, त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर होल आहे आणि त्या होलमध्ये हा दुसरा रेक्टँग्युलर एक पार्ट मी टाकलेला आहे. दुसरा एक पार्ट असा मी टाकला. ओके, हा दुसरा पार्ट मी त्यामध्ये टाकला. ओके, हा रेक्टँग्युलर ब्लॉक पहिला, त्याच्यामध्ये मी हा दुसरा, त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर होल आहे आणि त्या होलमध्ये दुसरा मी रेक्टँग्युलर एक रॉड टाकला. आता या आतमधल्या रेक्टँग्युलर ब्लॉकची मुवमेंट कशी होईल? फक्त लिनियर मुवमेंट, म्हणजे फक्त तो आत बाहेर येऊ शकतो, फक्त एवढीच मोशन त्याची होऊ शकते. म्हणजे ही कोणती? लिनियर. किंवा दुसरं एक्झाम्पल अजून काय? रोटरी मोशन. सपोज हा सर्क्युलर एक ब्लॉक आहे आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर होल आहे आणि त्या होलमध्ये सपोज शाफ्ट आहे आणि त्या शाफ्टला काय? कॉलर आहे. दोन्ही बाजूने त्या शाफ्टला कॉलर आहे. तर शाफ्ट काय होतं आपल्याला माहित आहे. शाफ्ट हा रोटेटिंग एलिमेंट आहे. अशा पद्धतीनं हा शाफ्ट आहे, त्या हा होलमध्ये रोटेट होतो. होलमध्ये शाफ्ट रोटेट होतो. त्याची मोशन कोणती होणार? फक्त रोटरी मोशन. हा आत बाहेर येऊ शकत नाही कारण याला कॉलर आहे. दोन्ही बाजून मी कॉलर बसवल्यात त्यामुळे तो आत बाहेर येऊ शकत नाही.
तो फक्त काय होणार, रोटेट होणार. म्हणजे फक्त एकच मोशन. मग आता याच्यावर कोणताही फोर्स अप्लाय होऊ द्या, त्याची फक्त रोटरीच मोशन होणार. कोणताही फोर्स ऍक्ट झाला त्याला काही फरक पडत नाही, तो आत बाहेर होणार नाही, फक्त रोटेट होणार. इथं तसं कसं आहे, हा रोटेट होऊ शकत नाही. काही जरी केलं हा रोटेट होऊ शकत नाही, कारण हा सर्क्युलर नाही. बरोबर. म्हणजे हा फक्त काय होणार, रेसिप्रोकेट होऊ शकतो. लिनियर मोशन फक्त होऊ शकते, तशी त्याची फक्त रोटरी मोशन होऊ शकते. ही काय एक्झाम्पल आहेत कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशनचे. अजून कोणते एक्झाम्पल, तर पिस्टन सिलेंडर आहे. पिस्टन सिलेंडर आपण बघितलं, पिस्टन्सची फक्त रेसिप्रोकेटिंग मोशनच होणार. कनेक्टिंग रॉड आहे, त्याची फक्त ऑसिलेटरी मोशनच होणार. क्रँक, तो फक्त रोटेटच होणार इंजिनमध्ये. अशी एक्झाम्पल ही कोणते आहेत, कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशनची एक्झाम्पल आहे. कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. तर डिग्री ऑफ फ्रीडम याचा 1 असतो, म्हणजे फक्त एकच मोशन होते, 1 डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय ते आपण त्याच्यावर व्हिडिओ लेक्चर घेणार आहे, ते आपण नंतर बघू. आता सेकंड टाईप आहे कन्स्ट्रेन्ड मोशनचा, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन ते म्हणजे काय बघा. आता इथं आपण बघितलं फक्त एकाच डिरेक्शनमध्ये मोशन होते, फक्त रोटरी किंवा फक्त रेसिप्रोकेटिंग किंवा फक्त ऑसिलेटरी, त्याला म्हणायचं कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. आणि ते कशामुळे होतंय, आपोआप होतंय, आपोआप कन्स्ट्रेन्ड मोशन आहे. ह्याच मी इनकम्प्लिटली करतो, इथंच पुढं. ओके झालं, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. बस एवढाच फरक आहे, कम्प्लिटली आणि इनकम्प्लिटली मध्ये एवढाच फरक आहे. तर इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन म्हणजे काय, तर इफ द मोशन बिटवीन 2 एलिमेंट्स ऑफ ए पेअर, इफ द मोशन बिटवीन 2 एलिमेंट्स ऑफ ए पेअर इज पॉसिबल इन मोर दॅन 1 डायरेक्शन. कम्प्लिटली मध्ये काय होतं, मोशन इन ओनली 1 डायरेक्शन. इनकम्प्लिटली मध्ये काय, मोशन इज पॉसिबल इन मोर दॅन 1 डायरेक्शन. मोर दॅन 1 डायरेक्शन अँड डिपेंड्स अपॉन द डिरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. फोर्स कसा आपण अप्लाय करतोय त्याच्यावर ती मोशन डिपेंड आहे. मग अशी जी मोशन असेल त्याला इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन असं म्हणायचं. ओके, डेफिनेशन मी लिहितो पहिल्यांदा. वेन मोशन बिटवीन 2 एलिमेंट्स, मोशन बिटवीन 2 elements, when the motion between 2 elements are links of a pair is possible in more than 1 direction. More than 1 direction is possible in more than 1 direction and depends upon the direction of the force, depends upon the direction of the force applied. Direction of the force applied is called as incompletely constrained motion. आता फॉर एक्झाम्पल मी तर फॉर एक्झाम्पल एक ड्रॉ करतो डायग्राम. सपोज हे असा आहे, असा एक ब्लॉक आहे, त्याच्यामध्ये सर्क्युलर होल आहे आणि त्याच्यामध्ये हा शाफ्ट आहे. सर्क्युलर होल आहे आणि हा शाफ्ट आहे. आता इथं शाफ्टची कोणती कोणती मोशन पॉसिबल आहे. पहिल्या कम्प्लिटली मध्ये सुद्धा मी अशीच एक डायग्राम काढलेली, ब्लॉक काढलेला आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर होल सांगितलेला आणि शाफ्ट दाखवलेला. पण तिथं कॉलर होती. कॉलरमुळे काय होत होतं, आत बाहेर येत नव्हता शाफ्ट, एकच मोशन फक्त रोटरी. पण इथं काय होऊ शकतं बघा, इथं हा शाफ्ट रोटेट होऊ शकतो, रोटरी मोशन पण आहे. त्याचबरोबर हा शाफ्ट आत बाहेर पण येऊ शकतो. मी इकडून फोर्स लावला
इकडून फोर्स लावला, काय म्हणलं इथं डिपेंड्स अपॉन द डिरेक्शन ऑफ फोर्स. इकडून फोर्स लावला शाफ्ट पलीकडे जाणार, इकडून फोर्स लावला शाफ्ट अलीकडे येणार. ओके, आणि रोटेशन पण होणार. म्हणजे मोर दॅन वन मोशन्स होत आहेत, बरोबर. मोर दॅन वन मोशन पॉसिबल आहे. आणि डिपेंड कशावर आहे, अप्लाइड फोर्सवर डिपेंड आहे की मोशन कशी होणार. हे एक्झाम्पल कशाचं आहे, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. ओके, तर यामध्ये टर्निंग सुद्धा मोशन होते ॲज वेल ॲज स्लायडिंग मोशन सुद्धा पॉसिबल आहे. तर हे एक्झाम्पल आहे इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. नाव द थर्ड टाइप ऑफ कन्स्ट्रेन्ड मोशन इज सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन. सक्सेसफुली, what is mean by successfully? Let us see. Third type, successfully constrained motion. Third and last type, successfully constrained motion. What is successfully constrained motion? Successfully म्हणजे काय, successfully or forcefully. Okay, what is mean by successfully constrained motion? So when the motion between two elements of pair is possible in more than two direction. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त डायरेक्शन मध्ये मोशन पॉसिबल आहे, पण but is made to have motion in only in one direction. But is made to have motion only in one direction by using some external means or by using some external force, then that motion is called as successfully constrained motion. म्हणजे काय, तर कम्प्लिटली मध्ये काय होतं, एकाच डिरेक्शन मध्ये मोशन आणि फोर्स कसाही अप्लाय करा काही फरक नाही. इनकम्प्लिटली मध्ये काय, तर एकापेक्षा जास्त डिरेक्शन मध्ये मोशन होऊ शकते आणि ती कशावर डिपेंड असणार, फोर्सवर डिपेंड असणार. सक्सेसफुली मध्ये काय, तर दोन पेक्षा जास्त मोशन होत आहेत पण मला एकच पाहिजे, मग मी काय करणार, फोर्स अप्लाय करणार, काहीतरी एक्सटर्नल अप्लाय करणार. त्यामुळे काय होणार, बाकीच्या ज्या नको आहेत मोशन त्या बंद होणार आणि जेवढी पाहिजे तेवढीच राहणार. अशा मोशनला काय म्हणायचं, सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन. फॉर एक्झाम्पल, सपोज थ्रस्ट बिअरिंग आहे किंवा फूट स्टेप बिअरिंग आहे. फूट स्टेप बिअरिंग पहिल्यांदा डेफिनेशन लिहितो. डेफिनेशन, वेन द मोशन, म्हणजे तुम्हाला नोट्समध्ये लिहायला पण बरं पडेल. वेन द मोशन between two links, when the motion between two links is possible in more than two directions, is possible in more than two directions, but is made to have in only one direction by using some external means, then it is called as successfully constrained motion. Successfully constrained motion. Okay, is that clear? सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन म्हणजे काय, तर एक दोन पेक्षा जास्त डिरेक्शन मध्ये पॉसिबल आहे पण मला ती एकच डिरेक्शन मध्ये पाहिजे, तर मी काय करणार, सम एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार आणि ती मोशन एका डिरेक्शन मध्ये आणणार. आता सपोज एक फूट स्टेप बिअरिंग आहे. फूट स्टेप बिअरिंग तुम्ही काय असतं ते सर्च करून बघा. फूट स्टेप बेअरिंग, तर बेअरिंगचं काम काय असतं, शाफ्टला सपोर्ट करायचं. अशा टाईपचं बेअरिंग असतं. हे हॅचिंग केलेलं आहे
ते फुटस्टेप बेरिंग आणि त्याच्यामध्ये शाफ्ट आहे. हे फुटस्टेप बेरिंग, त्याच्यामध्ये हा शाफ्ट आहे. शाफ्ट, आता हा शाफ्ट काय रोटेट होत असतो, शाफ्ट रोटेट होत असतो. हे आहे फुटस्टेप बेरिंग, फुटस्टेप बेरिंग, आणि हा आहे शाफ्ट. आता शाफ्ट कशाला म्हणतो आपण, जो रोटेट होतो त्याला शाफ्ट म्हणतो. हा शाफ्ट सपोज रोटेट होतोय, ही एक मोशन झाली, रोटरी मोशन. त्याचबरोबर हा शाफ्ट रोटेट होत असताना हा वर सुद्धा येऊ शकतो ना, हा वर सुद्धा येऊ शकतो, म्हणजे याची लिनियर मोशन सुद्धा होऊ शकते. पण हा वर येणं चांगलं नाही, हा वर येणं बरोबर नाही. मग मला वर याचा शाफ्ट थांबवायचा आहे, मग मला काय करावं लागेल, वरून फोर्स अप्लाय करावा लागेल, बरोबर. म्हणजे मी एक मोशन काय केली, या शाफ्टची एक मोशन मी रेस्ट्रिक्ट केली, बरोबर, थांबवली. कशानं, फोर्स अप्लाय करून एक मोशन मी बंद केली. आता फक्त काय होणार, रोटरी मोशन होणार आणि फोर्समुळं तो वर यायचा बंद होणार शाफ्ट. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, सक्सेसफुली कन्स्ट्रेन मोशन. तर सिंपल, एकदम सिंपल वेमध्ये मी तिन्ही कन्स्ट्रेन मोशन सांगितलंय. तर कन्स्ट्रेन मोशनची डेफिनेशन आपण पाहिली पहिल्यांदा, त्यानंतर कन्स्ट्रेन मोशनचं म्हणजे एक्झाम्पल आणि कन्स्ट्रेन मोशनचे 3 टाईप. पहिला कम्प्लिटली कन्स्ट्रेन मोशन, म्हणजे मोशन इन ओनली वन डायरेक्शन. दुसरा इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन मोशन, म्हणजे मोशन इन मोर दॅन वन डायरेक्शन. आणि तिसरा सक्सेसफुली कन्स्ट्रेन मोशन, म्हणजे मोशन इज पॉसिबल इन मोर दॅन 2 डायरेक्शन्स बट इज made to have in only one direction by some external means, then it is called as successfully constrained motion. तर ह्या constrained मोशनचे हे टाईप होते. आता आपल्याला ज्या लिंक असणार आहेत मेकॅनिझम्समध्ये, त्या एकतर कम्प्लिटली कन्स्ट्रेन पाहिजेत किंवा सक्सेसफुली कन्स्ट्रेन पाहिजे. इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन नकोत. का कम्प्लिटली आणि सक्सेसफुलीच का पाहिजेत? कम्प्लिटली म्हणजे काय, मोशन इन वन डायरेक्शन ओनली, आणि कोणता फोर्स अप्लाय केलाय त्याच्यावर मोशन डिपेंड नसणार. आणि सक्सेसफुली म्हणजे काय, एकाच डिरेक्शनमध्ये मोशन, फक्त ती आणली, फोर्सफुली आणली, फोर्स अप्लाय करून एकाच डिरेक्शनमध्ये मोशन आणली. मग आपल्याला प्रत्येक मेकॅनिझममध्ये अशाच मोशन लागणार आहे. म्हणजे जे काम दिले त्या मेकॅनिझम मधल्या लिंकला जशी मोशन दिली तशीच त्याची झाली पाहिजे मोशन. नाहीतर उगाच फोर्स पिस्टनला मोशन रेसिप्रोकेटिंग दिली आणि वरून प्रेशर अप्लाय झालं म्हणून पिस्टन तिथंच फिरायला लागला गोल, असं चालणार नाही आपल्या. पिस्टनला रेसिप्रोकेटिंग मोशन दिली तर रेसिप्रोकेटिंगच झाली पाहिजे. म्हणजे कायनेमॅटिक मेकॅनिझममध्ये किंवा कायनेमॅटिक चेनमध्ये किंवा कायनेमॅटिक लिंक ही कशी पाहिजे, कायनेमॅटिक चेनमधली कायनेमॅटिक लिंक ही कशी पाहिजे, कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड पाहिजे किंवा सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड पाहिजे. इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड नको. ओके, तर हे सिंपल होतं. आता एक सिंपल एक्झाम्पल देऊन मी हा टॉपिक संपवतो. कम्प्लिटली कन्स्ट्रेन, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेन. ओके, त्यासाठी एक एक्झाम्पल. आता शेतकऱ्याकडं शेळी असते, शेळी शेतकरी पाळतो, बरोबर. शेळी, म्हैस किंवा पाळीव प्राणी जो कोणता असेल शेतकरी पाळतात. तर त्याला चारायला घेऊन जातात रानामध्ये. तर त्यातलं समजा एक शेळी आहे सपोज, शेळी चारायला शेतकरी सपोज रानामध्ये घेऊन गेला. तर 3 मोशन त्याविषयी मी सांगतोय. तर कम्प्लिटली कन्स्ट्रेन असं कधी म्हणणार आपण, ती शेळी तिच्या मनानं, म्हणजे बाबा माझा मालक पुढं चाललाय तर तिच्या मनानं, शेळीच्या मनानं ती मालकाच्या मागं मागं चालते. म्हणजे जिकडं मालक जाईल तिकडं जाते. तिला ये जा किंवा हाणायची मारायची काही गरज नसते. तिच्या मनानं ती मालकाच्या मागं मागं फिरते. ती कोणती मोशन झाली, कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. आता सक्सेसफुली म्हणजे काय, तर ती तिच्या मनानं मालकाच्या मागे येत नाही. तिला दावं लावायला लागतं, रशी लावायला लागते. तिला ओढलं की मग ती मागं मागं चालते. ती कोणती, सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन.
बघा तुम्ही, मी एक्झाम्पल सांगितले, तुम्ही विचार करून बघा. कम्प्लिटली सक्सेसफुली कन्स्टेंट मोशन आणि इनकम्प्लिटली म्हणजे काय, कुठेही तिला वाटेल तिकडं ती पाळणार, अशा शेळी मार खातात, बरोबर. ती कुठली, इनकम्प्लिटली कन्स्टेंट मोशन. सिम्पल एक्झाम्पल सांगितलं मी, तर त्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं तिन्ही मोशनविषयी लक्षात ठेवा. ओके. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी, मागच्या व्हिडिओमध्ये कायनेमॅटिक लिंक बघितले. कायनेमॅटिक लिंक, कायनेमॅटिक पेअर किंवा कायनेमॅटिक चेनमध्येही कम्प्लिटली किंवा सक्सेसफुली कन्स्टेंट पाहिजे हे सांगण्यासाठी हा टॉपिक होता. आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी कायनेमॅटिक पेअरविषयी डिस्कस करणार आहे. बघायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.